मध्यवर्ती बसस्थानकातील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघडी पडली। यंदा थेट मंत्री स्तरावरून कारवाई झाली। परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 28 नोव्हेंबर रोजी अचानक भेट देताच अस्वच्छता, दुर्गंधी आणि रखडलेली डागडुजी पाहून संबंधित अधिकारी चांगलेच अडचणीत आले। परिणामी सोलापूर आगार व्यवस्थापकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले। निरीक्षणादरम्यान शौचालयात उखडलेल्या फरशा, न केलेली साफसफाई तसेच पाणपोई परिसरातील भयानक अस्वच्छता मंत्र्यांच्या नजरेतून सुटली नाही। 5 नळांपैकी केवळ एकच नळ कार्यरत असल्याचे पाहून त्यांनी थेट आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रकांना जाब विचारला, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कारवाई अटळ ठरली। विशेष म्हणजे मागील आठवड्यातच सरनाईक यांना या त्रुटींवर सुनावणी करून सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते, तरीही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने हे चालणार नाही मोडमध्ये जाऊन त्यांनी निलंबनाचे आदेश काढले। पुढील दौऱ्यात पुन्हा तपासणी होणार असून हलगर्जीपणा आढळल्यास अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई, हेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील सर्व 251 आगार प्रमुखांना दिलेल्या संदेशात मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, प्रवाशांच्या सुविधा, विशेषतः महिला प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष अजिबात सहन केले जाणार नाही।